Hello everyone, I am Lakshmikant Razulkar. Today I am going to teach you use of have to, has to and had to. All these are semi-modal verbs. They are used to express necessity, something required to be done and obligation. Let's see examples with explanation. Before, I am going to tell you the structure of have to, has to, and had to. The structure is subject plus have to, oblique has to, oblique had to, plus V1 plus remaining part of the sentence. आता ही जी रचना आहे या रचनेचा उपयोग आपण आवश्यकता, सक्ती किंवा योजना व्यक्त करण्यासाठी करतो. अशा प्रकारच्या रचनाचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप प्रमाणामध्ये करतो. आता उदाहरण, मला उद्या त्याला भेटायचे आहे. जर समजा मराठी वाक्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की चे आहे, चे होते, वे लागते, वे लागले असे जर समजा मराठी वाक्यामध्ये आले तर या प्रकारच्या रचनेचा वापर केला जातो. आता उदाहरण आपण पाहतोय, मला उद्या त्याला भेटायचे आहे. चे आहे म्हटलं म्हणजे वर्तमान काळ. या प्रकारच्या वाक्यात आपल्याला हॅज टू किंवा हॅव टू वापरावं लागतं. म्हणजे आय हॅव टू, आयच्या सोबत आपण काय करतो, हॅव टू. ही शीट आलं तर हॅज टू, म्हणजे आय हॅव टू सी हिम टुमॉरो. तर अशा प्रकारचे वाक्य या प्रकारचे रचनेमध्ये येतात. आता आपण लेट्स सी सम एक्झाम्पल्स विथ एक्सप्लेनेशन. दे हॅव टू वेअर युनिफॉर्म्स. इथं हॅव टू आला म्हणून हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. त्यांना युनिफॉर्म्स घालावे लागतात किंवा घालायचे आहे अशा प्रकारचा याचा अर्थ होतो. आता या वाक्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की इट इज अ रूल और रिक्वायरमेंट that they wear uniforms. For example, in school, in college, in a job, uniforms may be compulsory, so they must wear them regularly. This is the explanation. Next example, she has to wake up early. तिला लवकर उठायचे आहे किंवा तिला लवकर उठावे लागते याचा अर्थ आहे. In this sentence, it is necessary for her to wake up early. Maybe she has school or she has a job, so she must get up early. तिसरं उदाहरण बघा, I had to admit my mistake. या वाक्यामध्ये had to आलं म्हणजे हे वाक्य भूतकाळाचं आहे. या वाक्यामध्ये आपल्याला वे लागले, आय हॅड टू ऍडमिट माय मिस्टेक. याचा अर्थ मराठीत असा होतो, मला माझी चूक मान्य करावी लागली. मला माझी चूक मान्य करावी लागली. हे जर वाक्य हॅव टू मध्ये केलं असतं, आय हॅव टू ऍडमिट माय मिस्टेक, म्हणजे याचा अर्थ असा होतो, मला माझी चूक मान्य करायची आहे. आणि हॅड टू आलं तर मला माझी चूक मान्य करावी लागली असं अर्थ. Here in this sentence there was no option. I had no choice. It was compulsory for me to say that I was wrong. That is why I had to admit my mistake. आता आपण काही दुसरी उदाहरणं बघू, त्याचा अर्थ बघू, म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल की कशा प्रकारच्या रचना आपण कशा प्रकारचे वाक्य आपण करू शकतो. आता ही हॅज टू मीट मेनी पीपल. त्याला अनेक लोकांना भेटायचे आहे. त्यांना अनेक लोकांना भेटायचे
भेटायचे आहे. ही हॅज टू मीट मेनी पीपल. यू हॅव टू सेंड दिस मेसेज अर्जंटली. तुला हा संदेश ताबडतोब पाठवायचा आहे. तुला हा संदेश ताबडतोब पाठवायचा आहे. आय हॅव टू टेक हिज परमिशन बिफोर डुईंग एनिथिंग. मला कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावी लागते. मला कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याची परवानगी घ्यावी लागते. नेसेसिटी, सक्ती. We had to endure a lot of trouble there. आम्हाला तेथे खूप त्रास सहन करावा लागला. आता इथं had to आल्यानं हा भूतकाळ आहे, past tense आहे, म्हणून वा लागला म्हणजे आम्हाला तेथे खूप त्रास सहन करावा लागला. आणि have to जर वाक्य असलं असतं तर असा असतं we have to endure a lot of trouble there. म्हणजे आम्हाला तेथे खूप त्रास सहन करायचा आहे. त्रास सहन करायचा आहे असं जर have to आला असतं वाक्य तर त्याचा अर्थ असतो. इथं had to आला याचा अर्थ जो आहे तर तो सहन करावा लागला. We had to endure a lot of trouble there. आम्हाला तिथे खूप त्रास सहन करावा लागला. I had to stand in the queue for 2 hours. परत एकदा had to आलं, past tense वाक्य. मला 2 तास रांगेमध्ये उभे राहावे लागले. उभे राहावे लागले. तर अशा प्रकारच्या वाक्याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग करतो. म्हणून याचा सराव करा. आणि शेवटी मी असं सांगेल, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू शेअर, लाईक and subscribe our channel. Thank you.